जून महिना चालू झाला होता. उष्णतेपासून सुटका झाल्याचा आनंद होत होता. अचानक जोरदार वादळ येऊन पाऊस पडू लागला. वरांड्यावर बरीच पाने आणि धूळ जमा झाली होती. संध्याकाळचे 5 वाजले होते. श्रद्धा बाहेर आली आणि झाडू मारू लागली. तिच्या सासू अहिल्याताई कुरकुर करू लागल्या आणि म्हणाल्या, एकतर पैसे देऊन घरामध्ये कामासाठी मोलकरीण ठेवली आहे आणि आपण स्वतःलाच काम करायला लागते, तर मोलकरीण कामाला ठेवून पैसे वाया कशाला घालवतेस ग तू? तू स्वतः साफसफाई करण्यात वेळ वाया घालवते. म्हणूनच मी म्हणते, मोलकरणीला बोलावण्याची काय गरज आहे? जेवणाची भांडी किती वेळ तशीच राहतात. घराची साफसफाई देखील मोलकरणीवर सोपवली जाते. यापेक्षा जर तू सर्व काम तूच केले असते तर बरं झालं असतं. सासूबाई म्हणाल्या, मी जेव्हा सून बनवून या घरात आली तेव्हा मी सर्व कामं एकटीच करत होती. श्रद्धा हळू आवाजात म्हणाली, आई, तुम्ही एकत्र कुटुंबात राहत होतात. एकत्र कुटुंबात सर्व सदस्य एकत्र काम करायचे. मला दिवसभर पार्लरमध्ये बसावे लागते. घरी खूप कामं असतात. मी हे सर्व एकटी कशी करू शकेन? तिच्या सासूबाईंनी कपाळाला हात लावला आणि म्हणाल्या, अगं, तू पार्लरचं नाव अशा प्रकारे घेत आहेस जणू काही तू तुझ्या पार्लरमधून मिळणाऱ्या पैशातूनच सर्व घर खर्च भागवत आहेस. तू तुझे दुकान तुझे छंद पूर्ण करण्यासाठी आणि घरातील कामे टाळण्यासाठी उघडलं आहेस. त्यासाठीही तुला राधाचा पगार देऊन वेगळा खर्च करावा लागतो. हा सगळा फालतू खर्च आहे. तू घरीच राहिली असती आणि घरातील कामं केली असती तर बरं झालं असतं. आता श्रद्धाला जास्त वाद घालणे योग्य वाटले नाही आणि ती शांतपणे झाडू मारून स्वयंपाकघरात गेली. संध्याकाळच्या चहाची वेळ होत होती. तिने सासू आणि तिच्यासाठी चहा बनवायला टाकला. श्रद्धाला मेकअप, हेअरस्टाईल याची खूप आवड होती. तिच्याकडे त्याचं कौशल्य सुद्धा होतं. म्हणून श्रद्धाने घरामध्येच एका खोलीत आपले काम सुरू केले. ती सकाळी 11:30 ते 5 पर्यंत पार्लर उघडत असे. त्या 5-6 तासात श्रद्धा चांगले पैसे कमावत असे. तिच्या सासूबाईंना सुनेने केस कापणे, खरं तर पार्लर चालवणेच आवडत नव्हते. त्या म्हणायच्या, आपण काय नावी आहोत का? ज्याचं काम त्यानेच करावं. उद्या नातेवाईक काय म्हणतील, आपलं नाक कापलं जाईल अशी भीती त्यांना वाटत होती. पण श्रद्धा खूप स्वाभिमानी आणि जिद्दी होती. ही तिच्यासाठी समाधानाची बाब होती. श्रद्धा स्वयंपाकघरात चहा बनवत असतानाच तिला तिच्या सासू अहिल्याताईंचा रडलेला आवाज ऐकू आला. अरे बाळा, हे सगळं कसं घडलं? तिच्या सासूबाईंच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की कुणासोबत तरी काहीतरी अपघात झाला आहे. ती स्वयंपाकघरातून धावत बाहेर आली. मित्र आणि मैत्रिणींनो, आजची आपली कथा ही एक घरगुती कथा आहे. एक स्त्री जेव्हा ती स्वतः आई असते तेव्हा ती आपल्या मुलीबद्दल कसा विचार करते, मुलीच्या सुखासाठी तिला काय करू आणि काय नको असं होतं. जेव्हा ती स्त्री जेव्हा एक सासू बनते तेव्हा ती आपल्या सुनेशी कशा प्रकारे वागते, तिच्याकडून कशा प्रकारे अपेक्षा करते, हे पाहण्यासाठी आजची कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कथेला लाईक करा, शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या श्री समर्थ या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रद्धाचा चेहरा पाहून सासू रागाने म्हणाली, अगं बाई, तू माझे बोलणे ऐकण्यासाठी चहा गॅसवर ठेवून इथे खाली आहेस. तू तुझ्या नंदेला नंतर फोन करून विचारू शकतेस. श्रद्धाला काळजी वाटू लागली आणि श्रद्धा म्हणाली, ताईंना काय झालं? तर अहिल्याताई म्हणाल्या, तुझ्या नंदेला काहीही झालं नाही. तिची सासू पायऱ्यांवरून पडली आहे. आता जा आणि चहा कर. आणि हो ऐक, पाऊस पडत आहे, वातावरण चांगले आहे, म्हणून कांद्याची भजी तळून आण. असं बोलून अहिल्याताई त्यांच्या मुलीला म्हणाल्या, हे बघ बाळा, हॉस्पिटलमध्ये धावपळ करताना स्वतःची काळजी घ्यायला विसरू नकोस. स्वतःच्या खाण्यापिण्यासाठीही वेळ काढ. अहिल्याताई त्यांच्या मुलीला सल्ला देऊ लागल्या आणि सुनेला स्वयंपाकघरात परत जाण्याचा इशारा करू लागल्या. म्हणून श्रद्धा पुन्हा स्वयंपाकघरात गेली. तिच्या नंदेच्या सासूबाई पायऱ्यांवरून पडल्या याचे तिला खूप वाईट वाटले आणि तिच्या सासूला फक्त तिच्या चहा आणि कांदा भजी याचीच काळजी वाटत होती. आता सासूने आधीच आदेश दिला होता, म्हणून तिने भजी बनवण्यासाठी कांदा कापायला सुरुवात केली. तिने बेसन पीठ कालवून त्यात ओव्याची पानं कापून टाकली. संपूर्ण स्वयंपाकघरात कांदा भजीचा वास येऊ लागला, पण श्रद्धाला हे आवडले नव्हते. तिने पटकन भजी आणि नाश्ता प्लेटमध्ये ठेवून सासूला नेऊन दिला. तिने तिचा फोन उचलला आणि तिच्या नंदेला म्हणजेच नैनाला फोन केला आणि तिच्याशी बोलली.
तेव्हा श्रद्धाला कळले की नैना अजूनही हॉस्पिटलमध्ये आहे. नैनाच्या सासूबाई गंभीर जखमी झाल्या आहेत. डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं होतं. आता तिच्या सासूला 4-5 महिने बेडवर विश्रांती घ्यावी लागणार. हे सर्व ऐकल्यानंतर श्रद्धाला खूप वाईट वाटले. दुसऱ्याच दिवशी श्रद्धा हॉस्पिटलला त्यांना भेटण्यासाठी गेली. श्रद्धा सगळ्यांसाठी घरूनच जेवण बनवून घेऊन गेली होती. सोबतच तिने थोडी फळं सुद्धा नेली होती. श्रद्धा हॉस्पिटलमधून घरी आली तेव्हा अहिल्याताईंचा चेहरा उतरला होता. अहिल्याताईंना काळजी होती की त्यांच्या मुलीचे काम आणखी वाढणार होते. श्रद्धालाही नैना आणि तिच्या कुटुंबाबद्दल वाईट वाटत होते, पण अहिल्याताई काहीतरी वेगळाच विचार करत होत्या. संध्याकाळी जेव्हा श्रद्धा स्वयंपाकघरात जेवण बनवण्यासाठी जाण्यापूर्वी सासूबाईंना विचारायला आली की रात्रीच्या जेवणासाठी काय जेवण बनवू आज. तेवढ्यात श्रद्धाला तिच्या सासूबाईंचा फोनवर बोलताना आवाज ऐकू आला आणि श्रद्धाचे पाय तिथेच थांबले. कारण अहिल्याताई त्यांच्या मुलीशी म्हणजेच नैनाशी बोलत होत्या आणि त्या तिला सांगत होत्या, हे बघ नैना, लग्न केल्याने सून तिच्या सासरच्या घरची मोलकरीण बनते असं नाही. आता तू त्या घरची एकटी सून नाही आहेस. तुझा दीर आणि जाऊ बाजूच्या गावात राहतात. तुझ्या सासूबाईंची जबाबदारी त्या दोघांची सुद्धा आहे. मग तू एकटीच जबाबदारी का पार पाडत आहेस? तू तुझ्या जावेला बोलव आणि तिला सांग की सासूबाईंना तू तुझ्या घरी घेऊन जा. तेवढ्यात नैना अहिल्याताईंना म्हणाली, आई, या परिस्थितीत मी माझ्या सासूबाईंना एवढा लांबचा प्रवास कसा करू देऊ शकते? आणि मी आहे ना इथे, मग दादांना आणि बहिणींना त्रास देण्याची काय गरज आहे? ते आईंना भेटण्यासाठी येणार आहेत. मी सासूबाईंना इथून दुसरीकडे कुठेही जाण्यास सांगणार नाही. शेवटी हे त्यांचेच घर आहे. मग अहिल्याताई नैनाला रागाने म्हणाल्या, मी तुझ्या फायद्याबद्दल बोलत आहे, पण तुला समजत नाही का? ठीक आहे ऐक, तुझी जाऊ आली की तू माहेरी निघून ये. नैना आश्चर्याने म्हणाली, आई, अशा वेळी मी माझ्या माहेरच्या घरी कशी येऊ शकते? अहिल्याताई रागाने म्हणाल्या, तू समजून का घेत नाहीस? तुझ्या सासूबाईंचे ऑपरेशन झाले की तू काहीतरी निमित्त काढ आणि तुझ्या माहेरी निघून ये. इथे येऊन आरामात राहा. इतका त्रास घेण्याची काय गरज आहे? तू तुझ्या सासूबाईंची सेवा करण्याचा ठेका घेतला आहेस का? सासूचे बोलणे ऐकून श्रद्धाला धक्काच बसला. कारण गेल्या 2 वर्षापासून तिच्या सासूने तिला तिच्या माहेरी जाऊ दिले नव्हते आणि आता घरात अडचण असताना ती तिच्या मुलीला तिच्या माहेरी येण्याचा धडा शिकवत होती. मग तिच्या सासूला धडा शिकवण्यासाठी श्रद्धानेही ठरवले की यावेळी ती तिच्या माहेरी आई वडिलांच्या घरी जाऊनच राहणार. श्रद्धाने तिच्या भावाला ऑनलाईन तिकीट बुक करायला सांगितले आणि म्हणाली, मी तिथे पोहोचल्यावर तुला तुझे पैसे देईन. पुढच्या आठवड्यातले श्रद्धाचे तिकीट बुक झाले. दुसरीकडे अहिल्याताई वारंवार फोन करून त्यांच्या मुलीवर दबाव आणत होत्या की तू तुझ्या सासरच्या जबाबदाऱ्या सोडून माहेरी ये. पण नैना एक जबाबदार आणि हुशार सून होती. ती वारंवार आईला म्हणायची, आई, सध्या माझी इथे खूप गरज आहे. अशा वेळी मी माझ्या जबाबदाऱ्यांपासून पळू शकत नाही. त्यामुळे तिची आई तिच्यावर रागवायची. श्रद्धाच्या डोळ्यासमोर सगळा खेळ चालू होता. श्रद्धा फक्त योग्य संधीची वाट पाहत होती. क्षणार्धात वेळ निघून गेला. तिला दुसऱ्या दिवशी माहेरी जायला निघायचे होते. तिने शांतपणे तिच्या खोलीत तिची पॅकिंग केली आणि तिचा पती तेजसलाही सांगितलं की ती तिच्या माहेरी जात आहे. शिवाय तिने तेजसला सासूबाईंच्या वागण्याबद्दल सगळं काही सांगितलं होतं. तेजसने तिला आश्वासन दिलं की यावेळी तू तुझ्या आईवडिलांच्या घरी बिंदास जा. तुला कोणीही काहीही बोलणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर तिने नाश्ता बनवला. प्रवासात खाण्यासाठी मेथीचे पराठे आणि आंब्याचे लोणचे घेतले. तेजसने त्या दिवशी सुट्टी घेतली होती, जेणेकरून तो त्याच्या पत्नीला स्टेशनवर सोडू शकेल. नाश्ता केल्यानंतर श्रद्धा अहिल्याताईंना म्हणाली, आई, मी माझ्या आई वडिलांच्या घरी जात आहे. हे ऐकून त्या चिडल्या आणि म्हणाल्या, अगं, तू अचानक तुझ्या आईच्या घरी अशी का जात आहेस? तर श्रद्धा म्हणू लागली, आई, मी गेल्या 2 वर्षांपासून माझ्या आई वडिलांच्या घरी गेलेली नाही. मला माझ्या आईला भेटावंसं वाटतं. त्या म्हणाल्या, अगं, माझी तब्येतही ठीक नाहीये. मला वारंवार चक्कर येत राहते. अशा परिस्थितीत जर तू तुझ्या सासूची सेवा करणे थांबवलेस आणि आई वडिलांच्या घरी आराम करायला गेलीस तर लोक काय म्हणतील की कसली सून आहे तुझी? शेजारच्या काकूच्या घरातील सुनेला बघ, ती तिच्या सासू सासऱ्यांची सेवा करण्यात कशी व्यस्त आहे. श्रद्धा गप्प राहू शकली नाही.
ती म्हणाली, आई, मी दिवस रात्र पाहत आहे. तुम्ही नैनाताईंना फोन करून भडकवण्याचा प्रयत्न करत आहात की तू तुझ्या सासूची सेवा करण्याचा ठेका घेतलेला नाहीस. तर मी तुमची सेवा करण्यासाठी ठेका घेतला आहे का? की तुम्ही मला 2 वर्षापासून माझ्या माहेरी जाऊ देत नाही. तुम्हाला तर काही झालं नाही. ताईंच्या सासूचे ऑपरेशन झालं आहे आणि त्या अंथरुणावर पडून आहेत. तरीही तुम्ही म्हणताय की तू तुझ्या जबाबदाऱ्या सोडून माहेरी पळून ये. मी माझ्या जबाबदाऱ्या सोडून माझ्या आईच्या घरी जाणार नाही. मी राधाला सांगितलं आहे की ती आठवडाभर तुमच्यासाठी जेवण बनवून ठेवेल. तुमच्यासाठी गरमागरम दोन्ही वेळेला भाकरी बनवून देईन. तरीही काही अडचण आली तरी शेजारच्या काकूंच्या सुनेला फोन करा. तसंही तुम्ही दिवसभर तिची स्तुती करत राहता की ती खूप चांगली आहे. त्या निमित्ताने आम्हाला पण बघायला मिळेल की काकूंची सून तुमची किती सेवा करू शकते. ठीक आहे, मी निघते, असं बोलून ती तिच्या सासूच्या पाया पडली. अहिल्याताईंना त्यांची सून काय सांगत होती ते समजत नव्हते. त्यांना समजेपर्यंत तेजस तिची बॅग घेऊन बाहेर गेला होता आणि श्रद्धा ही गाडीत बसली होती. अहिल्याताई घाईघाईने गेटवर आल्या तोपर्यंत गाडी निघून गेली होती. अहिल्याताईंना तिचा खूप राग आला. श्रद्धा तिच्या आईवडिलांच्या घरी गेली म्हणून सासूने तिचा एकही फोन उचलला नाही. पण श्रद्धाला त्यांचा दुटप्पीपणा दिसला होता म्हणून तिनेही ठरवलं होतं की ती तिच्या सासूच्या रागाचा तिच्यावर परिणाम होऊ देणार नाही. आठवडाभर माहेरी राहिल्यानंतर ती घरी आली तरीही सासू सामान्यपणे वागत नव्हती. पण श्रद्धा मात्र याकडे दुर्लक्ष करत होती. तिने ठरवलं होतं की ती कोणाच्याही टोमण्यामुळे तिच्या मनाची शांती भंग होऊ देणार नाही. कारण तिनं पाहिलं होतं की तिच्या सासूचे मुलीबद्दल आणि सुनेबद्दलचे विचार पूर्णपणे वेगळे आहेत. म्हणूनच तिने ठरवले की ती तिचे कर्तव्य पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडेल, परंतु तिच्या इच्छांनाही महत्त्व देईल. कारण त्या घरात अशी सासू नव्हती की ती तिच्या सुनेबद्दल विचार करेल. म्हणून तिला स्वतःसाठी विचार करावा लागला आणि सर्व निर्णय स्वतः घ्यावे लागले. असो, तिचा नवरा तिच्या सोबत होता त्यामुळे तिला फारसा त्रास झाला नाही. तिला फक्त तिच्या सासूच्या टोमण्या आणि उपहासांकडे दुर्लक्ष करायला शिकायचे होते. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला असं शिकायला मिळतं की आपण जशास तसं वागलं तरच समोरच्याला आपली किंमत कळते. नाहीतर समोरचा आपल्याला गृहीत धरून त्याच्या तालावर नाचवायला लागतो. तर मित्रांनो, तुम्हाला श्रद्धाचा निर्णय आवडला का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. गोष्टीला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नव्या कथांसोबत. धन्यवाद.